नमस्कार। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील माझे मायबाप बंधू बहिणींना आता 2024 होऊ घातलेल्या निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी भाजपाकडून निवडणूक लढवित आहे। त्यांचा मी अल्पसा थोडक्यात परिचय करून देणार आहे। आणि परिचय नाही, त्यांनी प्रसिद्धीच आहेत, पण मी त्यांचे विचार इथे मांडणार आहे। अल्पावधीत 2-2.5 वर्षाच्या काळात त्यांनी देगलूरमध्ये भरघोस असा विकास केलेला आहे। असे विकास झाला नाही हे नरेटिव्ह कोणीही मायबाप जनता विचारात घेऊ नये। 2-2.5 वर्षाचा काळ सत्ता हातात नव्हती, झाले तेवढे विम्याबद्दल त्यांनी बोलले, सरसकटीमध्ये द्यायचं त्यांनी काम केलं आणि या भागाचे प्रश्न सक्षमपणे मांडण्यास अंतापूरकर साहेब सज्ज आहेत। आणि विशेष म्हणून मी तुम्हाला सांगतो, देगलूर बिलोलीला स्थानिक आमदार आहेत हे जनतेने विचार करायची गरज आहे। स्थानिक देगलूर बिलोलीचे जे उमेदवार आहेत, घार हिंडते आकाशी त्याचे लक्ष पिल्लापाशी, आपल्याला आजपर्यंत स्थानिक आमदार घटलेच नाहीत। ह्या गोष्टीची सर्व जनतेने, मायबाप जनतेने सगळ्यांनी विचार करायची आज गरज आहे, काळाची गरज आहे। बरं, ही संधी सोडणे, मी तळमळीने सांगतो, ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका, कारण कारभार करणारा कारभारी हा घरचाच असावा लागतो। आणि हे अंतापूरकर म्हणजे भोळा सांब आहेत, त्यांनी याची पेची नाही, त्यांच्यामध्ये तुझाभाव नाही, राजकीय असं म्हणजे कुरघोडीचं राजकारण नाही त्यांच्या अंतापूरकर साहेब। ते मनमिळावू भोळ्या स्वभावाचे, त्यांचे वडील बी भोळ्या स्वभावाचे। ह्यात त्यांनी अगोदर 2 वेळेस निवडणुका जिंकलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यावर नरेटिव्ह हा प्रचार नको आहे, आम्हाला अंतापूरकर साहेबांची आता काळाची गरज आहे। आणि त्यांच्या माध्यमातून खूप प्रश्न मांडले विधानसभेमध्ये। आता देगलूरला एक मोठं लॉजिस्टिक हब हे होणार आहे। देगलूरमध्ये कित्येक तरुण कामाला लागणार आहेत। 2-2.5 वर्षाच्या अल्पमताच्या काळामध्ये सरकार त्यांच्या बाजूला नव्हतं, आता त्यांच्या बाजूला सरकार, आता महायुतीची भक्कम सरकार येणार आहे। मग आपली जागा आपल्या हातानं चुकीच्या नरेटिव्ह शब्दानं अजिबात करू नका, सगळ्यांना माझी विनंती आहे। येणाऱ्या 20 तारखेला न चुकता, दुसरे विचार न करता, मनात विचार न करता देगलूर बिलोलीचे सांब आमदार आहेत आणि विकास देगलूरचा होणारच आहे। विकासामध्ये खोडा येणार नाही। केंद्रात आपलं सरकार आहे। या जगाचे यशस्वी नेते, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी अंतापूरकर साहेबांना मिळणार आहे। आपण आपली तालुक्यातून आपली संधी हुकून देऊ नका आणि राहिलेली उरले सुरले कामं आणि देगलूरच्या विकासात जोरदार कामं करण्यासाठी जितेश भाऊंना येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या निशाण्यावर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावे हीच मी विनंती करतो।